भारतीय जनता पक्षाने सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेसाठी कौलापूर विमानतळ, कृष्णा नदीचे प्रदूषण रोखणारी नमामि कृष्णे योजना, IT पार्क, सेफ सिटी, महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृह, भाजी मंडईसह अनेक सुविधांचा जाहीरनामा काल प्रसिद्ध केला. जे मनात तेच मनपात अशी घोषणा करत भाजपा नेत्यांनी महापालिका निवडणुकीत स्पष्ट बहुमताचा दावा केला. भाजपाचे नेते दीपक बाबा शिंदे म्हैसाळकर, आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगे, जयश्रीताई पाटील, संघटक मकरंद देशपांडे, माजी आमदार दिनकर पाटील, पृथ्वीराज पाटील, नीता केळकर, भारती दिगडे, केदार खाडीलकर यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रसिद्ध झाला. तीनही शहरांचा समतोल विकास साधण्यासाठी पायाभूत सुविधांसह नागरिक सुविधांना प्राधान्य देणारा जाहीरनामा आहे आणि यात औद्योगिक विकासासाठी पंचतारांकित दर्जाच्या सुविधा पुरवून औद्योगिक विकासाला चालना देऊ. संपूर्ण तीनही शहरात सेफ सिटीसाठी CCTV कॅमेरे बसवून महिला आणि नागरिकांमध्ये सुरक्षित वातावरण निर्माण करणार. कौलापूर विमानतळ आणि लॉजिस्टिक हबसाठी प्रयत्न करणार आहे. सांगली शहरात IT क्षेत्राला चालना देण्यासाठी IT पार्क उभारले जाईल. यामुळे रोजगार निर्माण होईल. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने आज आम्ही आमचं सांगली मिरज कुपवाड जे व्हिजन डॉक्युमेंट म्हणजे जाहीरनामा आज आम्ही प्रकाशित केला. या जाहीरनाम्यामध्ये सर्व क्षेत्रामधील सर्व लोकांना जास्तीत जास्त या शहराच्या महानगरपालिकेमधून मिळाव्यात या दृष्टीनं हा जाहीरनामा आम्ही जाहीर केलेला आहे. त्यामध्ये प्रमुख ज्या गोष्टी आहेत, ज्या औद्योगिक क्षेत्रामध्ये त्याला बेनिफिट मिळावा, त्याचबरोबर ज्या दळणवळणच्या यंत्रणा आहेत त्या सुधारित व्हाव्यात, त्याचबरोबर काही ड्रेनेज किंवा या सगळ्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या चांगल्या व्हाव्यात. महानगरपालिकेच्या माध्यमातून जे टॅक्स आकारणी केली जाते ती त्याच्यामध्ये सुसूत्रता यावी आणि त्याला चालना मिळण्यासाठी, उद्योगांना चालना मिळण्यासाठी, धंद्यांना चालना मिळण्यासाठी मार्केट्स चांगल्या पद्धतीची या ठिकाणी व्हावेत, बाकीच्या ज्या सुविधा आहेत त्या सर्वांना मिळाव्यात या दृष्टीनं आमचा हा जाहीरनामा आहे. हा जर जाहीरनामा आपण जर वाचलात तर नक्कीच भारतीय जनता पार्टी ही एक विजन असलेली पार्टी आहे हे आपल्या लक्षात येईल आणि शहराचा विकास हा एकमेव केंद्रस्थानी ठरवून ही पार्टी चाललेली आहे. आज 78च्या 78 ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार उभे आहेत. जास्तीत जास्त मतानं ही सर्व उमेदवार निवडून येणार आहेत आणि आल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही दिलेली ही जी आश्वासन आहेत, हे जे विजन डॉक्युमेंट जे तयार झालेलं आहे, हे विजन डॉक्युमेंट जे आपल्या समोर आम्ही सादर करतोय त्याच्यामध्ये दिलेली जी वचननामा जो आहे, ती वचनं आहेत, त्याची वचनपूर्ती आम्ही निश्चितपणानं करू, एवढंच या ठिकाणी मी सांगतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.